बातमी नाशिकहून नाशिक रेल्वे स्थानकावरती देखील अपघात झालाय। रेल्वे पकडताना हा सुटकल्यानं प्रवासी जखमी झालेले आहेत। हरिद्वार एक्सप्रेसमधून हा प्रवासी प्रवास करत होता। हात सुटल्यानं तो जखमी झालेला आहे। नाशिक रेल्वे स्थानकावरती अपघात झालाय। रेल्वे पकडताना हात सुटल्यानं प्रवासी जखमी झालेला आहे। हरिद्वार एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता। नाशिकमध्ये देखील मुंबईसारखीच घटना घडली आहे। नाशिक रेल्वे स्थानकावरती हा अपघात झालाय। बातमी नाशिकहून नाशिक रेल्वे स्थानकावरती अपघात झालाय। रेल्वे पकडताना हात सटकल्यानं प्रवासी जखमी झालेला आहे। हरिद्वार एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता आणि हात सटकल्यानं तो जखमी झालेला आहे। नाशिक रेल्वे स्थानकावरचा हा अपघात आहे। रेल्वे पकडताना हात सटकल्यानं प्रवासी जखमी झालेला आहे। हरिद्वार एक्सप्रेसमधून हा प्रवासी प्रवास करत होता। दरम्यान ही घटना घडलेली आहे। नाशिक रेल्वे स्थानकावरती अपघात झालेला आहे। रेल्वे पकडताना हात सुटलाय आणि यामुळे प्रवासी हा जखमी झालेला आहे। जवळच्या रुग्णालयामध्ये या प्रवाशावरती उपचार सुरू आहेत। हरिद्वार एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता आणि दरम्यान हात सटकल्यानं तो रेल्वे खाली पडलेला आहे आणि जखमी झालाय। नाशिक रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। रेल्वे पकडताना हात सुटल्यानं प्रवासी जखमी झालेला आहे। हरिद्वार एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता। दरम्यान हात सुटला आणि त्यामध्ये तो जखमी झालेला आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, काय नेमकी घटना घडलेली आहे, कधीची आहे? तेजस, नाशिक रोड रेल्वे स्थानकावरती ही घटना घडलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीची ही घटना आहे। हरिद्वार एक्सप्रेसने ही व्यक्ती जे आहे ते प्रवास करत असल्याची माहिती आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती ही गाडी आल्यानंतर हा जो व्यक्ती आहे हा पाणी घेण्यासाठी खाली उतरला आणि पुन्हा एकदा गाडीमध्ये जात असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि तो रेल्वेच्या खाली जात असताना इथे असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवलेला आहे आणि त्याला बाहेर काढून नाशिकच्याच एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे। अतिशय ही धक्कादायक ही संपूर्णपणे घटना आहे, पण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचं प्राण वाचल्याचं बघायला मिळालं। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर नाशिक रेल्वे स्थानकावरती हा अपघात घडलेला आहे, ज्याच्यामध्ये हात सुटल्यानं एक प्रवासी जखमी झालेला आहे। जवळच्या रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। रेल्वे पकडताना हात सटकल्यानं हा प्रवासी जखमी झालेला आहे आणि तातडीनं रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी येऊन त्याला मदत केली आहे आणि रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे।